नमस्कार. तर आपण आज एक छोटासा विषय घेऊन आलो आहे. तर विषयाचं नाव आहे गुरुकृपा. तर अनेकांचा असा भ्रम असतो की मी जर गुरूंचा शब्द मानला तर गुरु माझ्यावरती खुश होतील आणि मला काहीतरी देतील. पण तुम्हाला एक सांगतो की गुरु किंवा देव कधीच कोणत्याही माणसाला काहीही देत नाही. हा आपला भ्रम आहे की गुरूंची सेवा केल्यामुळे आपल्याला काहीतरी मिळेल किंवा आपण हा हेतू ठेवूनच गुरुकडे किंवा परमात्मा किंवा भगवंताकडे जात असतो की माझी इच्छा पूर्ण होईल. पण तुम्ही चुकत आहात. कारण की गुरु किंवा भगवंत कधीच आपली इच्छा पूर्ण करत नाहीत. आपली इच्छा पूर्ण आपल्यालाच करावी लागते. खरं ऐकताय तुम्ही. आपली इच्छा आपल्यालाच पूर्ण करावी लागते तरच ती पूर्ण होते, अन्यथा नाही. आणि एक जर विचार केला तर आपण गुरूंकडे गेलो तर गुरुजी आपली फार तर एक इच्छा पूर्ण करू शकता किंवा फार झालं तर 2, 3, 4 लिमिट आहे त्याला, बरोबर. आणि बघायला गेलं तर आपल्या बालपणापासून तर वृद्ध होईपर्यंत इच्छा बदलत असतात. तर मग परमात्म्याने किंवा भगवंताने किंवा गुरुने तुमची किती इच्छा पूर्ण करायच्यात हा प्रश्न आहेच की. आणि एक जरी विचार केला तर गुरु, परमात्मा किंवा ते निसर्ग तत्व त्याने तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या आहेत. तुम्हाला ठरवायचं आहे की त्याचा कशा पद्धतीने वापर करून तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्यात आणि कशा पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये पुढे वाटचाल करायची. हे सगळं तुम्हाला अवेलेबल करून दिलं आहे. त्यामुळं तुम्हाला फक्त त्याचा योग्य प्रकारे वापर करून तुमची ग्रोथ साधायची आहे किंवा तुमचा विकास करायचा आहे. आणि त्यामुळं देण्यासारखं आता काहीच नाही आहे. फक्त तुम्हाला योग्य वापर करून योग्य विचार करून पुढची वाटचाल करायची. न मागताच भगवंताने, परमात्म्याने, गुरुने आपल्याला भरभरून सगळं काही दिलं आहे. फक्त त्याचा आपल्याला अनुभूती घेऊन पुढे जायचं आहे. गुरुजी किंवा परमात्मा फक्त आपल्याला एक प्लॅटफॉर्म देतात चालण्यासाठी. मग त्यावरती आपल्याला कशा पद्धतीने चालायचं आणि कुठपर्यंत चालायचं आहे हे सगळं आपल्यावरती डिपेंड असतं. आणि लोक परमात्म्याकडे किंवा भगवंताकडे काही ना काही मागतच असतात. पण आता हे मागणं सोडलं पाहिजे. कारण की एक जर विचार केला तर परमात्म्याने सर्वस्व आपल्याला दिलं आहे. सर्व काही दिलं आहे. काहीच बाकी ठेवलं नाही. फक्त आपण चुकतो आहोत ते धनसंपदा, ते आरोग्य शोधायला किंवा जे काही उत्कृष्ट गोष्ट असेल ती शोधायला आपण विसरतोय. नाहीतर आज आपण समाजामध्ये एवढं हे बघतोय, चढाओढ बघतोय, तर ही कशामुळं चाललेली आहे? कारण की याची जाणीव आम्हा सर्वसामान्यांना नाहीच आहे की भगवंतानी आपल्याला काय दिलं आहे. आणि अनेक जण तर भगवंतांना, परमात्म्याला किंवा गुरूंना शोधत असतात की गुरुजी माझ्यावरती प्रसन्न व्हावं, मला काहीतरी द्यावं. पण त्याचं काही मूल्यच नाही आहे मला तर वाटतं की. कारण की परमात्म्याने एवढं सगळं दिलं आहे आणि मग तुम्ही परमात्म्याला भेटून आणखी काय वेगळं मागणार आहे किंवा गुरूंना भेटून काय वेगळं मागणार आहे अपेक्षा त्याने तर. आणि परमात्मा, गुरु किंवा भगवंत कधीच भेदभाव करत नाही. सगळ्यांना समान भरभरून दिलं आहे. पण आपण वाटचाल करताना किंवा मार्गावरून चालताना चुका करतो आणि त्याचंच आपल्याला भोगायला लागतात. आणि आपण दोष मात्र परमात्म्याला देतो. याच्यात परमात्म्याची चूकच काही नाही आहे. आता तुम्ही जर चांगले झाडं सोडून विषारी झाडं खातायत तर याच्यात परमात्म्याची चूक कशी असेल? ती तुमची चुकी आहे. कारण की परमात्म्याने इथं चांगली झाडं पण दिली आहेत आणि वाईट झाडं पण दिली आहेत. ज्याचे त्याचे उपयोग वेगवेगळे आहेत. आणि तुम्ही जर चांगली झाडं सोडून वाईट झाडं खात आहात तर ही चुकी परमात्म्याची नसून तुमची आहे. म्हणून तुम्ही जागं झालं पाहिजे आणि तुम्हाला काय हवं आहे ते मिळवलं पाहिजे. ना की विषारी झाडांची भाजी करून खाल्ली पाहिजे. त्यापेक्षा चांगल्या झाडांची भाजी करून तुम्ही खाल्ली पाहिजे. आणि हे सगळं तुमच्यावरती डिपेंड आहे. किंवा तुम्ही ते ओळखता आलं पाहिजे तुम्हाला हे काय विषारी आहे आणि काय चांगलं आहे.
आणि हेच तर जीवन आहे. चांगला आणि विषारी ज्याला कळलं तो ह्या भवसागरातून तरून गेला. त्याला इतर काहीही करण्याची आवश्यकता नाही. फक्त चांगला आणि वाईट किंवा चांगला आणि विषारी जरी कळलं ना तरी बस झालं. आयुष्यात त्याला कशाचीही आवश्यकता नाही. त्याला परमानंद मिळाला तिथेच. पण अनेकांचे आयुष्य निघून जातात पण त्यांना ह्या गोष्टीचा कधीच पत्ता लागत नाही की ते नेमकं कशासाठी जगल्यात आणि काय मिळवायचं होतं आणि लास्टपर्यंत काय मिळवलं हेच त्यांना सापडत नाही. आणि त्यामुळे त्यांचं सगळं आयुष्य बेकार चाललं जातं. तर मला वाटतं आयुष्याच्या सुरुवातीलाच आपण जागा होऊन योग्य रीतीने आपला प्रवास साधला पाहिजे. थोडंसं सजग झालं पाहिजे. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.